तिचं मनोरथ पूर्ण करून पाहितलं बस भगवंतानं तिचा उद्धार केला महाराज. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. तेवढ्यामध्ये यशोदा मैया आली. यशोदा मैयानं बघितलं माझ्या बाळाला एका पूतना राक्षसींचा स्पर्श झाला म्हणून काय केलं, यशोदा मैयानं बाळाला नेलं मध्ये नेल्यानंतर गौशाळेमध्ये नेलं. गौशाळेमध्ये गाईच्या पंचगव्यानं स्नान घातलं देवाला. बघा आता विचार करा, भगवंतापेक्षा भगवंताचं नाव किती श्रेष्ठ आहे. अहो ज्या भगवंताचं नाव सुद्धा जगाच्या मालकाचं रक्षक ठरलं महाराज. म्हणले पापीनी पुतणीचा स्पर्श झालाय म्हणले महाराज. गाईच्या शेपटीनं झाडा घातला. ज्या गाईच्या पायीतलं बस दह्यानं दुधानं गोमूत्रानं शेणानं तुपानं भगवंताला स्नान घातलं. आणि स्नान घातल्यानंतर महाराज बोला, कारण भागवतामध्ये असं वर्णन आहे, एखाद्या बाळाचा आजार जर दूर होत नसेल तर त्या बाळाला ह्या पंचगव्यानं स्नान घातलं पाहिजे. भागवतामध्ये 2-3 श्लोक आहेत. त्या श्लोकाचा पायीतला झाडा घालून बाळाचा आजार, कसल्याही प्रकारचा आजार दूर होतोय असं वर्णन सुंदर आलेलं आहे महाराज. भगवंताचं झाडा घातला. भगवंताचं नाव भगवंतापेक्षा हे श्रेष्ठ ठरलं महाराज. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत भगवान की जय. सुंदर स्वरूपानं महाराज भगवंताचं नाव भगवंताचं श्रेष्ठ ठरलं. यशोदा मैयानं भगवंताला हळून एक दिवशी दुग्धपान करण्यासाठी महाराज घेतलं. आता प्रत्येक आईला काळजी असते आपल्या लेकराचं, आपल्या बाळाचं महाराज पोट गडबड न होईल. प्रत्येक आईला बस काळजी वाटते. एक दिवस यशोदा मैया महाराज भगवंताला दुग्धपान करत होते. दुग्धपान करत असताना महाराज स्वयं स्वतः यशोदा मैयानं भगवंताच्या तळपायावर गुदगुल्या करायला सुरू केले महाराज. आता लेकराच्या तळपायावर थोडं थोडं 2 बोटांना असं गुदगुल्या करायला सुरू केलं ना. लेकरू पाय कसं करते बघा महाराज. कधी कधी आनंद घेतला पाहिजे छोट्या छोट्या लेकरांशी महाराज. ते छोटे छोटे लेकर असे तळपायावर गुदगुल्या केले की हा पाय वर करत, कारण बघा त्याला सुद्धा त्या अनुभूती होती. तसं महाराज भगवंताच्या तळपायाच्या गुदगुल्या करायला लागली यशोदा मैया. भगवंता पाय कमी जास्त मागं पुढे करत असताना महाराज भगवंत कधी कधी मुखातून हळूच तोंड सुटायचं, खिलखिल करून हसायला लागायचे. भगवंत महाराज हसायला लागले की बस यशोदा मैयाला 14 भुवन दिसले भगवंताच्या मुखात. किती भुवन दिसले? 14 भुवन. भुव स्वह मह जन तप सत्य आणि खालचे 7 लोक दिसले. यशोदा मैयानं बघितलं, हे माझ्या बाळाच्या मुखामध्ये मी काय बघत आहे म्हणले. भगवंतानं इशारा केला म्हणले, मैया म्हणले तू चिंता करू नको म्हणले, कारण मी ज्यावेळेस तुझं दुग्ध पान करत असतो त्यावेळेस म्हणले मी स्वयं स्वतः एकटा तृप्त होत नाही म्हणले. या 84 लक्ष योनीमधले जेवढे जीवात्मे सगळे जीवात्मे तृप्त होतात म्हणले महाराज. संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं जगाच्या मालकानं महाराज. एक वेळेस नाही 2 वेळेस दर्शन दाखवलं महाराज. एक वेळेस भगवंत पुढं भागवतामध्ये प्रसंग आहे. भगवंत वाढत असताना हळूच मातीचा ढेकळो खायचे महाराज. आता लेकराकडे उगं कधी कधी काय नाही अशा वेगळ्या अशा स्थितीनं बघायचं तिरच्या नजरेनं. लेकरू इकडं तिकडं बघत आहे, असं बघत आहे, मला कोणी बघणं करीनं, आणि पटकन काय करतंय मातीचा ढेकूळ घेत आणि तोंडात घालतोय महाराज. मग आई येते, आई लेकरानं माती खाल्ली म्हणून महाराज त्याच्या तोंडातली बळजबरी महाराज बोटानं माती बाहेर काढते महाराज. त्यावेळेस सुद्धा महाराज माती खाल्ली होती भगवंतानं. तेवढ्यामध्ये महाराज जाऊ भैयानं सांगितलं, म्हणले मैया म्हणली माती खाल्ली म्हणली. माती खाल्ल्यानंतर महाराज भगवंताजवळ यशोदा मैयानं थोडस दटवलं, म्हणले माती खाल्ली, माती खाल्ली. महाराज माती नाही खाल्ली म्हणून म्हणली यशोदा मैया म्हणली आकर म्हणली, आकार म्हणली महाराज भगवंत पुन्हा पाहितलं, बस नाही 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 सांगायले सुंदर वर्णन केलं संत महापुरुषांनी. आई ग आई नाही खादली माते नाही खाती बनी माते. आई ग आई खाली बनी माते आई खाली बनी माते. बलिदान दाता हो
बोल तू खोट बोल दादा हे तुक भाग मजबरी हे तुक मजबरी हे तुक भाग मजबरी हे तुक मजबरी आई गई कृष्ण कन्हैया लाल की जय नाही खाल्ली म्हणली आई माती नाही खाल्ली म्हणली आकार केला महाराज आणि आकार केल्या 14 भुवनाचं दर्शन झालं 2 वेळेस जगाच्या मालकानं कृष्ण परमात्म्यानं यशोदा आई साहेबाला महाराज ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं हळूहळू हळू पाहिलं भगवान श्रीकृष्ण वाढायला लागले महाराज गोकुळामध्ये वाढायला लागले शिवदेवजी म्हणे वर्णन करत होते महाराज कधी कधी तर महाराज भगवंत एवढं सुंदर सुंदर शृंगार करायचा यशोदा मैयानं शृंगार करायचा काजळ लावायचं सुंदर महाराज मोराचा मुकुट लावायचा मोराचा पंख पीस लावायचा महाराज भगवंत हळूहळू हळू रांगत रांगत कुठं जायचे गौशाळेमध्ये जायचे आता लेकराला किती सुंदर स्नान घाला किती सुंदर नटवा आईनं जर सुंदर लेकराचा शृंगार केला ना पिताजीला बी वाटते महाराज आमच्याकडे बी द्यावं थोडस वाटतंय की नाही तसं महाराज भगवंताला किती सुंदर शृंगार केला की भगवंत हळूहळू हळू जायचे गौशाळेमध्ये आणि गौशाळेमध्ये गेले की गाईचं शेण घ्यायचं शेण घेऊन आपल्या गालाला लावायचं महाराज आता इथं लोक सुंदर दिसण्यासाठी क्रीम पावडर लावतात महाराज हा ते कशाची फिरून लावली का फॅरन लावली ते सुंदर दिसण्यासाठी लावतात महाराज हा किती जरी काही जरी झालं तर ते खड्डे बुजवण्यासाठी महाराज पण भगवंतानं काय केलं भगवंतानं महाराज पाहिलं शेणच लावायचं गाईचा आणि गाईचं शेण बघायचं यशोदा मैयानं लांबून बघायचं लांबून बघितलं की म्हणायचे कन्हैया अरे पहिल्या जन्मातला सुकर विकर आहेस की काय भगवंतानं हळूच हसायचं म्हणायचं मैया दाऊ भैयाला म्हणायचं ओळखलं की नाही मैयानं अरे पहिल्या जन्मातला मी वराह नाही तर कोण आहे म्हणायचं हा महाराज ठीक ओळखलं म्हणले म्हणायचं मैया हे भगवंताचा शृंगार किती शृंगार केला भगवंत महाराज ऐकलं बस गौशाळेमध्ये जायचं एक दिवशी यशोदा मैया दुग्ध पान करत होती महाराज हळूहळू हळू भगवंत तोत्र्या वाणीनं बोलू लागले म्हणले मैया आता महाराज लेकरू जर तोत्र्या वाणीनं बोलू लागलं तर किती गोड लागते असं वाटते महाराज की लेकरानं बोलतच राहावं आणि आपण ऐकतच राहू ते लेकरू तोत्र्या वाणीनं बोलू लागलं म्हणले मैया म्हणली जी म्हणले तुला सगळ्यात जास्त मी आवडतोय का दही दूध आवडतंय आता हे कशासाठी म्हणली असेल मैया कारण हे आमच्या माय मावल्याचं दया दुधावर लय प्रेम असतंय हो महाराज स्वतःच्या लेकराला साय खाऊ देत नाही दुधावरली महाराज एखादं लेकरू जर साय काढून खायचं बघू लागलं ना तेवढ्यामध्ये आवाज देतात ये 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 ते लेकरू जे धूम फकून पुढतोय महाराज त्याच्यासाठी जगाच्या मालकानं पहिला प्रश्न विचारला म्हणले मैया सगळ्यात जास्त तुला दही दूध आवडते का ना मी आता बघा एखाद्या शेजारणीला दूध द्यायचं असू द्या जिच्या घरी पाहिलं बस दूध जर असेल तर दूध जर द्यायचं असलं तर महाराज तांब्यामध्ये साय पडून म्हणून अशी तर फुकी ती महाराज जोरात त्या पातिलेच्या बाहेर जाईल की काय वाटतंय महाराज उडून हा कारण का लय साईवर प्रेम असते म्हणून जगाच्या मालकानं महाराज विचारलं तुला मी आवडतंय का दही दूध आवडतंय महाराज
कन्हैया, अरे त्या दया दुधाची काय किंमत आहे म्हणली, मला सगळ्यात जास्त आवडत आहे तर म्हणले तू आवडतोस म्हणली. यशोदा मैयाला मी वाटलं माझी, कन्हैयाला वाटलं माझी मैया माझ्यावर किती प्रेम करायली. आणि हे ह्याच्यासाठी मी विचारलं होतं बरं, कारण यशोदा मैयानं बराच वेळ झालं दुधाचं पातेलं ठेवलं होतं. 4 वाजल्यापासून दूध तापू लागलं महाराज. ब्रह्ममुहूर्तावर 6-7 वाजले. मी या कन्हैयाला किती वेळ पाजवत बसू म्हणून त्या श्रीमानजीला उचललं, दणकन खाली आदळलं. यशोदा मैया दुधाच्या पातेल्याकडे गेली. यशोदा मैया म्हणली, कन्हैया म्हणले सगळ्यात म्हणलं माझ्यावर जास्त प्रेम करते म्हणली. आणि दुधाची आठवण आली की बाळाची सुट्टी. महाराज ही गेली यशोदा मैया दुधाचं पातेलं खाली उतरवायला. तोपर्यंत या श्रीमानजीनं काय केलं, किसनरावनं, इथले किसनराव नाहीत बरं, कृष्ण कन्हैया किसनरावनं महाराज त्यानं काय केलं, सगळे महाराज जेवढे माटमटके होते सगळे माटमटके ठिकाणी लावले यशोदा मैयाच्या सासूच्या जमान्यात. आता ते सगळे मटके महाराज सुंदर सुंदर दह्याचे, दुधाचे, तुपाचे, लोण्याचे, ते चिकने माटमटके सगळे धमाधम फोडून टाकले कृष्ण कन्हैया. यशोदा मैया म्हणली एवढा मोठा आवाज कुठून आला म्हणून जे पळतच आली यशोदा मैया. बघितलं तर राम 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 म्हणले, आज आमच्याच घरी सत्यनारायण झाला म्हणले. सगळे मटके फोडून टाकले महाराज. यशोदा मैया महाराज काठी घेऊन पाठीमागे लागली. म्हणली ह्या लेकराला जर मी नाही दटविलं तर उद्या हे उद्दंड होईल म्हणली. आणि हे उद्दंड झालं तर उद्या काय ऐकल म्हणली, मोठं झाल्यावर लेकरा बाळांना रागवलं बी पाहिजे. बघा मायबाप, वेळ प्रसंगानुसार रागवलं पाहिजे, चुकलं तर बोललं पाहिजे, कारण त्याला त्याची चूक लक्षात आली पाहिजे. पण महाराज यशोदा मैयानं हातात काठी घेतली आणि काठी घेऊन भगवंत पुढे दिसायला लागले. यशोदा मैया पाठीमागं. आता भगवंत महाराज एकदम थोडी पळतील, तर भगवंत रांगतच पळायला लागले. कसे रांगायले संत महापुरुषांनी वर्णन केले. तळवे तळहात टेकी तारीखी सेवा करावी. तळहात टेकी बोलो कृष्ण कन्हैया. भगवंत रागायला लागले महाराज. आता जेवढ्या बी भगवंतानं लीला केल्या त्या लीलेच्या पाठीमागं काही ना काही तादात नाही. आपल्या भक्तांचा उद्धार करायचा भगवंताला, बरोबर आहे की नाही. अहो भगवंताला काळजी आहे. त्या संत महापुरुष बोलून गेले, भक्ता राखे पायापाशी दुर्जे नासी संवाद. सुंदर स्वरूपानं महाराज भगवंत जी ही लीला केली तर आपल्या भक्तांचा उद्धार करायचा म्हणून भगवंतानं ही लीला केली महाराज. माटमटके फोडण्याची गरज नव्हती, पण भगवंताला फोडावे लागले, कारण माझ्या पुढच्या भक्तांचा मला उद्धार करायचा आहे. यशोदा मैयाला राग आणायचा होता. यशोदा मैयाला राग आला एक नाही. महाराज विचार जर केला तर बस भगवंताला फर ओढत नेलं महाराज. अगोदर तर सापडलेच नाही दिवसभर, सायंकाळी सापडले इकडून तिकडून. तर महाराज जे हाताला धरलं ओढतच नेलं भगवंताला. ओढत नेल्यानंतर महाराज उखळाला नेऊन बांधायला सुरुवात केली. आता इथं सुंदर संतांनी भाव प्रगट केला. भगवंताला बांधण्यासाठी 2 बोट दोरी कमी पडली. किती बोट? घरच्या कान्या जोडल्या, गाईच्या कान्या आणल्या, सगळं करून बघितलं, पण भगवंताला 2च बोट दोरी कमी पडली भागवतात, असं वर्णन आलेलं आहे.
यशोदामय्यानं सगळे प्रयत्न करून बघितले. भगवंत बी महाराज भक्ताची परीक्षा घेत असतात. माझा भक्त माझ्यासाठी किती परिश्रम घेतो. कारण भगवंताची बी प्रतिज्ञा आहे, एक पाऊल टाकून बघ, नाही तुझ्यासाठी 10 पाऊल पुढे आलो तर मग बोल म्हणले. एक पाऊल टाकून बघ म्हणले. कोण म्हणते भगवंत खात नाही पीत नाही, आहे की नाही? आपण खाणारा खाऊ घालणारा तसा पाहिजे. अहो जगाचे मालक बऱ्याच भक्तासोबत महाराज भगवंत राहिले. बऱ्याच भक्तासोबत कोणासोबत खेळले, कोणासोबत नाचले, कोणासोबत पाहितलं, कोणी भगवंताला प्रेम लावलं, भगवंताला मांडीवर पाहितलं, थापटून झोपी घातलं. असे महान भक्त झाले ह्या काळी. पाहितलं सुंदर भजन आहे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. की सेवा करिए, बैठे बैठे सेवा करिए. हरि बोल. जय हो. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. बोलो गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. भगवंत महाराज भक्तासोबत सर्व करायला तयार आहे, पण तसा भक्त व्हावं लागतं. नामदेवजी महाराजांनी पंढरपूरच्या पंढरीस पांडुरंग परमात्माला महाराज भगवंतानं बस एका श्वानाचं स्वरूप धारण केलं. आमचे नामदेवजी महाराज चंद्रभागेला स्वयंपाक करत बसले. भाकरी केली महाराज, भाकऱ्या करून महाराज 2-4 भाकरी ठेवली होती. 2 भाकरी मुखामध्ये दाबली, भगवंत पळायला लागले. महाराज पळत असताना महाराज नामदेवरायानं बघितलं. पाहता क्षणी महाराज तुपाची भरलेली वाटी होती, तुपाची वाटी घेऊनच पाठीमागे लागले.
जगाच्या मालकाला आवाज दिला, आवाज देऊन सांगितलं, म्हणले देवा ओळखलं म्हणले तुम्हाला. महाराज नामदेव राय ने पाहिजे म्हणले, ये सूखी सूखी रोटी क्यों खा रहे, बोले आपके कृपा से घी मिल रहा है तो घी लगा करके खाइए ना, बोले ये सूखी सूखी रोटी क्यों खा रहे, बोले. महाराज श्वानाचं रूप सोडून द्यावं लागलं जगाच्या मालकाला आणि विठेवरचं रूप धारण करावं लागलं. ओळखलं म्हणले नामा, तेव्हाच ओळखलं म्हणले देवा. तसं प्रेम बी पाहिजे, तशी भक्ती बी पाहिजे, एकनिष्ठा पाहिजे. महाराज हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होय मे जाना. तुमचं जर प्रेम चांगल्या स्वरूपाचं असेल ना, भगवंत कुठेही प्रगट होतात. महाराज सुंदर स्वरूपानं महाराज वर्णन आहे. भक्त यशोदा मैयानं महाराज बऱ्याच वेळ झालं परिश्रम घेत होती, घामागरज झाली होती यशोदा मैया. यशोदा मैया आता भगवंतानं बघितलं, म्हणले मैया खूप घामागरज झाली, परेशान झाली, म्हणले बांधल्या जावं. म्हणले आता किती वेळ परेशान करा. भगवंत बांधले गेले. बांधल्या गेल्यावर यशोदा मैयानं रागवून सांगितलं, म्हणले मैया कन्हैया आज दिवसभर काही खाण्यासाठी नाही, म्हणले सकाळपासून दिवसभर परेशान केलंच, म्हणले. हे श्रीमानजी तोंड फुगून बसले. महाराज गेली यशोदा मैया घरामध्ये कामकाज करायला, तेवढ्यामध्ये हे न उकळवून खाली उडी मारली आणि उडी मारून उकळ ढकलून दिलं. महाराज आता भगवंत पुढे रांगत 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 चालले. ते उकळ माग लागलं, उकळ माग लागलं तर म्हणले तुझं काय काम आहे आपल्या मागे यायचं, म्हणले. महाराज ते उकळ येत होतं. महाराज नंद राजाच्या अंगणामध्ये 2 विशाल वृक्ष होते आणि त्या विशाल वृक्षामधून पाहिलं, मधून रांगत रांगत गेले, ते उखळ अडकलं. महाराज शुभदेवजी मुनींनी सुंदर वर्णन केलं. ते उखळ अडकलं तर कृष्ण कन्हैयानं जोरात झटका मारला. झटका मारता दोन्ही वृक्ष मुळासहित पाहिलं खाली पडले. महाराज तुटून 2 महापुरुष प्रगट झाले आणि प्रगट होऊन भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. महाराज बोल कृष्ण कन्हैयाला जय. भगवंतानं विचारलं कस्तुम कोण आहेत, म्हणले भैया. म्हणले महाराज आमचा परिचय आम्ही देतात, म्हणले बस आम्ही कुबेरराजचे पुत्र आहेत, म्हणले आम्ही दोघं शापित आहेत, म्हणले एका संत महापुरुषानं शाप दिलाय, म्हणले. म्हणले महाराज उशाप द्या तर म्हणले द्वापर मध्ये कृष्ण अवतार होईल, भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचं दर्शन झालं की तुमचा उद्धार होईल, म्हणले. आज आमचा दोघांचाही उद्धार झाला, म्हणले. महाराज बोल भक्तवत्सल भगवान की जय. दोघांचाही उद्धार केला. महाराज आता हे दोन्ही शापित होते. महाराज हे दोन्ही सरोवर मध्ये लग्न स्नान करत होते. नारदजींनी पाहता क्षणी वस्त्र परिधान केले नाही, काही नाही. महाराज शाप दिला होता, जाओ मूर्खो जड बन जाओ. दोन्ही झाडं होऊन पडली. महाराज आज भगवंताचं दर्शन झालं, त्याच्यामुळं भगवंताला ही उखळबंधन लीला करावं लागलं. आता प्रत्येक लीलेच्या पाठीमागं काही ना काहीतरी तादात्म्य आहे. देवानं सहजासहजी काही काही अशी लीला केली नाही. काही काही लोक म्हणतात देवानं पाहितलं बस अग्नी गिळला. महाराज अरे अग्नी गिळला ही मोठी नवलाची गोष्ट नाही, कारण अग्नीचा जन्मच भगवंताच्या मुखातून झाला. मुखाद अग्निरजायता वेद भगवंतानं वर्णन केले. महाराज सुंदर भगवंत हळूहळू गोकुळामध्ये वाढायला लागले. माणसाच्या जीवनामध्ये 16 प्रकारचे संस्कार होतात. लक्ष द्या आता. महाराज माणूस मातेच्या गर्भामध्ये आलं की गर्भधान संस्कारापासून शेवटच्या अंतिम संस्कार विधीपर्यंत 16 प्रकारचे संस्कार होतात. महाराज त्यापैकी माणसाच्या जीवनामध्ये गर्भधान संस्कार आहे, जातकर्म संस्कार आहे, नामकरण विधी संस्कार आहे, यज्ञोपवीत संस्कार आहे, ते बरेच संस्कार, विवाह संस्कार आहे. विवाह सुद्धा त्याच्यामध्येच येते. महाराज तर माणसाच्या जीवनामध्ये किती सोहळे होतात? 2 सोहळे होतात. एक जन्म सोहळा आणि दुसरा मृत्यू सोहळा. महाराज आनंदाचे 2 सोहळे होतात. महाराज त्यापैकी भगवंताचा नामकरण संस्कार विधी सुंदर स्वरूपानं सांगत होते शुकाचार्य मध्ये. शुकदेवजी मुनींनी सांगितलं, परीक्षित ज्या कंस राजाच्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी माता कारागृहामध्ये बंदिस्त होते, ज्यांच्या हातापायामध्ये बेड्या पडलेल्या होत्या. महाराज देवकी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. देवकी मातेनं सांगितलं, मालक आपल्या बाळाला सोडून 1 वर्ष झालं,
गोकुळात सोडून आलो आपण. आपल्या बाळाचं नाव काय ठेवलं असेल, आणि ठेवलं बी असेल तर काय नाव ठेवलं असेल म्हणले. वसुदेवजी महाराज खाली मान घालून उभे. सहजच बाजूला बघितलं महाराज, बाजूला बघितलं गर्गाचार्य मुनी दिसले. गर्गाचार्य मुनींना आवाज दिला वसुदेवजीनं, महाराजजी. गर्गाचार्य मुनीजी समोरून आले महाराज वसुदेवजी महाराजांना साष्टांग प्रणाम केला चरणावर. महाराज तुम्ही तर त्रिकालज्ञ आहात म्हणले, तुम्हाला सगळं काही माहिती आहे म्हणले, तुम्हाला काही सांगायची गरज नाही म्हणले. म्हणले जे गोकुळामध्ये छोटस बाळ सोडून आलो ते आमचं बाळ आहे, आमचं लेकरू आहे म्हणले. त्या बाळाचं नाव काय ठेवलं असेल, आणि ठेवलं बी असेल तर काय नाव ठेवलं असेल, तुम्ही जरा नामकरण विधी करून या ना म्हणले. म्हणले मी जर नामकरण विधी करून आलो तर म्हणले तुझ्या बाळावर संकट येईल म्हणले. कारण का, कंसला वाटल हे यदुवंशाचे आचार्य आहेत, आणि इकडे जाऊन पाहिलं वसुदेवाच्या बाळाचं नामकरण विधी करून कसं काय आले गर्गाचार्य मुनी. त्याच्यासाठी तुझ्या बाळावर संकट येईल म्हणले. जातो म्हणले, चुपचाप जातो म्हणले, कोणाला कळू देऊ नको म्हणले. गर्गाचार्य मुनींनी आपले 2 शिष्य सोबत घेतले, आणि 2 शिष्यांना घेऊन गर्गाचार्य मुनी निघाले गोकुळाकडे. गोकुळामध्ये आले. गोकुळाचे आता पहिले संत महात्म्याचे भक्त महाराज नंद बाबा गर्गाचार्य मुनींना पाहता क्षणी म्हणले, बस बाबांचा हात पकडला, चला म्हणले महाराज घरी. घरी आणल्यानंतर महाराज पाहुणचार केला, संत पूजन केलं, सगळं आनंद म्हणले. यशोदा मैया, रोहिणी मैया दोन्ही बाळाला समोर घेऊन बसली महाराज. सहजच नंद बाबा म्हणले, महाराज जेव्हापासून हे छोटे छोटे बालक जन्माला आलेत ना, तेव्हापासून आमच्या घरी काही ना काहीतरी उपद्रव व्हायला म्हणले, काही ना काहीतरी संकट यायले. जरा यांचे नक्षत्र बघा ना म्हणले कसे चालायले, जरा यांचं ज्योतिष बघा ना म्हणले काय म्हणते काय नाही म्हणले. आता गर्गाचार्य मुनीजी होते महाराज. गर्गाचार्य मुनीजी म्हणले काय नाव ठेवले लेकरायचं. म्हणले नाव तर काही ठेवलंच नाही म्हणले. काय 1 वर्ष झालं अजून काही नाव ठेवलं नाही म्हणले. म्हणले महाराज आता तुमच्यासारखे संत महापुरुष आमच्या घरी आले, तुमचे चरण लागलेत म्हणले, आता तुम्हीच काहीतरी नाव ठेवा ना म्हणले. म्हणले मी नाव ठेवतो, मग चुपचाप ठेवत असेल तर नाव ठेवतो म्हणले, नाही तर तुमच्या गोकुळामध्ये असं हे म्हणले, थोडस बी काही करायचं झालं की मोठा उत्सव केला जातोय म्हणले, है की नाही. त्याच्यासाठी म्हणले चुपचाप ठेवत असेल तर मी नाव ठेवतो बाबा म्हणले, पण मी म्हणले कुठं गोकुळा पाहिजे म्हणले गौशाळेमध्ये नाव ठेवतो, काही हरकत नाही. नंद बाबा म्हणले महाराज सख्य भावाला देखील कळू देत नाही म्हणले. बस चुपचापच कार्यक्रम झाला. आता काय कार्यक्रम चुपचाप करावं लागतात महाराज, है की नाही. सगळ्या भाऊकीला सगळ्याला पाहुण्या रावण्याला पळूस तर कधी चुपचाप करावं लागते महाराज. आता सोयरिंगी झाल्या, तर सोयरिंगी झाल्या तर महाराज सगळं होऊस तर आता कळू द्यायला जमणं झालं. कारण सगळे जोडणारे नाही, सगळे काही खतरनाक महाराज. बस जाऊ द्या तिकडे नाही फिरायचं आपलं. त्याच्यासाठी म्हणले चुपचाप ठेवू म्हणले कार्यक्रम. म्हणले महाराज कार्यक्रम ठेवला. गौशाळेमध्ये सगळी तयारी केली सुंदर मोठ्या आनंदानं. यशोदा मैया रोहिणीला सांगितलं म्हणले आपल्या बाळांना घेऊन या म्हणले सुंदर श्रंगार करून. आता महाराज आमच्या माय मावल्या महाराज लोकांची परीक्षा घ्यायला चांगल्या नंबर बसून तयार असतात महाराज. म्हणले यशोदा मैया काय म्हणली रोहिणीला, ए रोहिणी त्या महाराजाचं नाव लय ऐकलंय म्हणली, लय मोठा महाराज आहे.